नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. मित्रांनो LLB 3 इयर साठी ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंददायी बातमी आहे आणि ती म्हणजे यावर्षी ऍडमिशन सीट्स या वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर कॉलेजची संख्या देखील वाढलेली आहे. तर मित्रांनो या सीट्स नेमके किती वाढलेल्या आहेत, विद्यार्थ्यांना याचा काय फायदा होणार आहे याविषयीची थोडीशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा, असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो तुमच्या समोर हा एक टेबल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पाठीमागच्या 2 वर्षामध्ये जे काही सीईटी सेल मध्ये टोटल कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन झालं होतं, जी इनटेक होती, त्या जागा होत्या. तर हे आहे 23-24 चं आणि त्याच्याच पुढे आपल्याला 24-25 या इयरच्या ऍडमिशन सीट्स दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर आपण 25-26 च्या सीट्स या पाहणार आहोत. तर 7 नंबरच्या कॉलम मध्ये आपला लॉ 3 इयर हा नोबेल प्रोफेशन विषयी माहिती स्टॅटिस्टिक्स यामध्ये दिलेली आहे की एकूण किती ऍडमिशन झालं आणि किती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं होतं. तर 2023-24 मध्ये एकूण जागा होत्या 19,341. त्यापैकी 11,871 हे जेंट्स वकिलांनी या ठिकाणी ऍडमिशन घेतलं होतं आणि 6,876 इतक्या महिला विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं होतं आणि एकूण 19,341 जागांपैकी 18,748 इतक्या जागा या कॅप्चर झालेल्या होत्या किंवा ऍडमिशन झालेलं होतं. त्यानंतर 24-25 मध्ये जागा वाढून त्या झाल्या 21,071. त्यापैकी 12,948 विद्यार्थ्यांनी म्हणजे मेल कॅन्डिडेट्सनी या ठिकाणी ऍडमिशन घेतलं आणि 7,426 विद्यार्थिनींनी या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं होतं आणि 21,071 पैकी 20,374 ऍडमिशन हे झालेले होते. आता आपण जर पाहिलं या वर्षी इथं तुम्ही पाहत असाल तर एकूण जागा 21,000 वरून 23,210 जागा आता झालेल्या आहेत आणि 209 कॉलेजेसना मान्यता मिळालेली आहे. आणखीन काही कॉलेजेस कदाचित थर्ड राऊंडला ऍड होऊ शकतात. काही कॉलेजांनी आणखीन मान्यता घेतली नसेल तर असे काही कॉलेज थर्ड राऊंडला ते ऍड होत असतात. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, यावेळेस भरपूर विद्यार्थ्यांनी कॅप साठी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये. यावेळेस भरपूर विद्यार्थी सीईटी ला बसलेले होते, परंतु त्यापैकी फक्त 58,174 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि त्यापैकी फक्त 52,111 विद्यार्थ्यांनी कॅपचा फॉर्म सक्सेसफुली भरला आणि ऍप्लिकेशन मात्र 43,215 व्हेरीफाईड झाले आणि त्यापैकी फक्त 40,323 विद्यार्थी आता फर्स्ट राऊंड मध्ये कॉम्पिटिशन मध्ये आहेत. म्हणजेच जवळपास 12,000 विद्यार्थी या राऊंड मधून पहिल्या राऊंड मधून ऑटोमॅटिक बाहेर पडलेले आहेत, कारण त्यांनी ऑप्शन फॉर्म लॉक केलेला नाही. तर यावेळेस तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ऑप्शन दिले असतील तर तुमचा नंबर या 23,210 च्या लिस्ट मध्ये लागू शकतो. आता या 23,210 पैकी 19,456 ही कॅपची इनटेक आहे. 1,630 ही ईडब्ल्यूएस अँड जम्मू काश्मीर साठी राखीव आहे. तर 2,124 हा मॅनेजमेंट कोटा आहे आणि हा कोटा ज्या विद्यार्थ्यांकडे पैसा आहे आणि ज्यांना सीईटी ला मार्क कमी आहे ते विद्यार्थी या 2,124 जागांचा फायदा घेऊ शकतात. मित्रांनो LLB 3 इयरच्या कॅप राऊंड मध्ये इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये विद्यार्थ्यांकडून बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात कॅपच्या सीट्स देखील भरण्यासाठी पैसे मागितले जातात, जे की त्या कॉलेजला अलाउड नसतं, परंतु विद्यार्थी देखील गपचूप ते पैसे देतात आणि सीट ऍक्सेप्ट करतात. तुम्हाला जर त्या ठिकाणी मेरिटनुसार तुमचा नंबर बसत असेल तर तुम्हाला पैसे द्यायची गरज नाहीये. तर मित्रांनो हे थोडंसं लक्षात घ्या की ऑप्शन फॉर्म देत असताना चांगले कॉलेजेस आणि व्यवस्थित कॉलेजेस द्या, मॅक्झिमम कॉलेजेस द्या, जेणेकरून तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल. आता यावेळेस तर कॉलेज ऑप्शन भरून झालेले आहेत, परंतु जेव्हा थर्ड राऊंडचे कॉलेज ऑप्शन आपल्याला भरायचे असतील तेव्हा तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊन भरू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांचं हे ऍप्लिकेशन व्हेरीफाईड आहे, त्यांनी ऑप्शन फॉर्म भरले नसतील किंवा ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. आणि तुमचं डॉक्युमेंट रिजेक्ट झालं असेल तर ते लगेच दुरुस्त करून तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.